श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वरी अध्याय चौथ्या अध्यायामधली 64 ओवी, ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी मती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मोठा गाव इथे जय मल्हार सेवा संस्था यांच्याकडून निरोप आला, कार्यक्रम करायचे आहेत। मला समजलं भाऊबीजच्या दिवशी का सेवा लावायची आहे। मी सांगितलं आपले गुरुवर्य मोठ्या गावातले मोठे, आमच्या संप्रदायामध्ये त्यांना मोठे गावातले मोठे भाऊजी बोलतात आणि त्यांनी गुरुवर्य चिंतामण महाराज भोईर यांनी सांगितलं आणि आजच्या दिवसाची चौथा दिवस ही सेवा मजपांबराकडे आलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाला कमीत कमी 30 वर्ष तरी झाली असतील। मोठ्या गावामध्ये कार्यक्रम होण्याचं आणि आज आहे 65 ना, चंपा षष्ठी या निमित्ताने कार्यक्रम लावले गेले। खरं बघायला गेलं तर आपल्याला आजचा चौथा दिवस आहे। कार्यक्रम चालू झाले चंपा षष्ठीचे 1 तारखेपासून आणि 1 तारखेपासून तर इथे जे कार्यक्रम चालू झाले ते 3 तारखेपासून। त्याच्यात पहिली सेवा झाली गुरुवर्य सचोन महाराज पाटील, दुसरी सेवा झाली हरेश्वर महाराज दलवी, तिसरी सेवा झाली अमित महाराज पाटील यांचे आणि आज माझ्यापर्यंत आलेली आहे ही चौथी सेवा। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मते प्रकाशु मने निवृत्ती दासु अवतार योगी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञानेश्वर माऊली ह्या जड जीवाला उपदेश करून सांगतात, काय सांगतात? ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी। कोणाला सांगितलेलं आहे तर सांगितलं या जड जीवाला। आणि या जड जीवालाच का सांगितलंय, बाकीचं नाही का? तर भगवंत म्हणतोय का बाबा मी ज्या वेळेला सर्व उत्पन्न तयार केल्या पण मला स्वतःला भजण्यासाठी मनुष्य देऊनी त्याच्या पलीकडे दुसरा काही नाही। मजपर्यंत मला भजून नवे नवे मला भजता भजता मजपर्यंत येण्यासाठी आपण नाही का आता काय नाव आहे खंडोबा। नक्की खंडोबा हा सर्वांचा एकच आहे। जसं तुम्हा आम्हाला नाव ठेवले नवे नवे प्रत्येक जण रूपाला सुद्धा अलग आहे, तसं देव पण अलगच आहे, एकच आहे पण रूपाला अनेक आहे। खरा अवतार कोणाचा आहे? तो शिव शंकराचा अवतार आहे। आपण प्रत्येक जण जेजुरीला जातो, तिथे
सुद्धा 3 पिंड आहेत. कोणाला माहिती आहे का नाही माहिती ते नीट बघून घ्या. ज्या ठिकाणी मेन आपण गोंधळ करायला जातो त्यावेळेला सुद्धा आपण तिथे जाऊन दर्शन घेऊन येतो. पण 3 पिंडाचं दर्शन कधी होतो? महाशिवरात्रीच्या दिवशी. नक्की आपल्याला ते जाणून घेतलं का आपण? साधू संत म्हणतात की बाबा तुझा आहे तुझ्या पाशी परी तू जागा चुकलाशी चिवडून नाश केला तुझ्या घरच्यांनी. मग आता आपण घरचे म्हणजे नक्की कोणाला समजतो? आई बाबा दादा भाऊ वगैरे नाही. आपल्यामध्ये जे विकार आहे ते आपले घरचे. इथे माऊली काय सांगते ते ज्ञान. हा ज्ञान कधी आहे? मनुष्य जन्माला आल्यापासून आईच्या उदरामध्ये असताना भगवंताला हाक मारली. तो ज्या वेळेला तुम्हाला प्रसन्न झाला आणि तो प्रसन्न होताना त्याच्याकडनं मागितलं. काय मागितलं? की बाबा मला एकदाच्या या इथनं बाहेर काढ. मी सतत तो भगवंत म्हणतो तू काय करशील? तर मी सतत तुझा भजन करेन. मनुष्य करतो का भजन? आम्ही फक्त देवळामध्ये येतो. आज खंडोबाचा कार्य आहे म्हणून येतो. एरवी आम्ही रविवारीच येतो कारण त्याचा वार आहे म्हणून. इतर दिवशी देव नाही का? पण प्रत्येक जण इकडनं तिकडनं ऐकून आई वडिलांनी सांगून जे जे आई वडील करतील त्याला नाम धर्म ठेविते. मग आई वडिलांनी सांगितलं सोमवार आहे मग सोमवारी जाऊन शंकराची पूजा करायची. मंगळवारी देवीची पूजा आपल्या गावदेवीच्या मंदिरात. बुधवार आला तो कोणी गणपती पूजतो तर कोणी पांडुरंग. गुरुवार आला तर मग दत्त गुरुनाथ शरण. शुक्रवार आला तर मग संतोषी माता नाही तर मग आपली एकवीरा आई. पहिला संतोषी माताचा लय उपास करायचे पण आता याला तो एकवीराला धावतो. शनिवार आला का मग शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. पुन्हा रविवार आला तर मग कुठे तो वापिस आपण खंडोबाला. मग तो एका दिवसा मोठा आहे का? भगवंत म्हणतो मी सतत तुझ्या बरोबर आहे. तुला जन्माला घातल्यापासून तर तू मरेपर्यंत. साधू संत त्याच्यासाठी वर्णून सांगतात आपला तो एक देव करून घ्यावा. माऊली काय म्हणते ते ज्ञान. कुठलं ज्ञान? तुम्हाला जन्माला आईच्या उदरामध्ये असताना जो दिलेला आहे तो. म्हणून सांगतात का बाबा आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नव्हे. आणि आमच्या सुखासाठी तन्मय चालले. भेटला का कोणाला देव? आणि जिथे देव सांगतात बोंबून सांगतात रक्त ओके करून सांगतात का बाबा तुझा देव तुम्ही बघून घ्यायचा आहे. नवे नवे जाणून घ्यायचा आहे. पण आम्ही तिकडे लक्ष देता आम्ही दुसरीकडे जातो. मला आता त्या दिवशी एक जण आला बंगाली आहे. मी त्याला बोललो बाबा तू देवाची जी भक्ती करतो तो मला उलटा सांगायला लागला. कुठे असा लिहिलेला आहे का? तर सांगितलं आहे का हे सोडा ते सोडा. त्याला साधा सोप्यात उदाहरण दिला. आपण त्याच्यातनं आलेलो आहोत. आपण ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला सुद्धा आपण त्याच्यातनंच आलेलो आहोत. पण साधू संतांनी ते पूर्णत्व हे करून दिलेलं आहे तर बाबा तू जन्माला आला तो शुद्ध ब्राह्मण आहे. कोण आहे तू? शुद्ध ब्राह्मण. या समाजात या भाषेला आलं केलेली आहे. म्हणून देव म्हणतोय की मी एकच आहे आणि तो सर्वांच्या हृदयात आहे. अलग बिलकुल नाही. पण आम्ही अलग अलग समजायला लागलो. म्हणून त्याला मी साध्या सोप्या भाषेत सांगितलं का जन्माला आला त्यावेळेला तो आईचं दूध पिलेलं आहे. म्हणून आपल्याला कुठे काय सांगतात पहिला आई वडील आपले गुरु. नंतर आपण जसं शाळेत जाऊ तसं आपले गुरु. नवे नवे मनुष्य मेला तरी गुरु. तटी बांधायला तिकडं संसार भूमीवर लाकडं रचण्यापर्यंत गुरु. पण दत्तगुरु स्वतः म्हणतात
तर मी असे 23 गुरु केले, 24वा चौथा झालो. तसं आपल्याला सुद्धा आपण व्यवस्थित जाणून गुरु करायचा आहे. माझे बाबा नेहमी बोलतात, गुरु करावं बळकट, प्रश्न विचारावे 2, आधी मी कोण मग देव कोण. हे ज्यावेळेला आपण विचारू आपल्या गुरुला, भले कोणी किती गुरु केले काय केले असेल त्यांनी, विचारा तुमच्या गुरुला, नक्की देव माझ्या हृदयात आहे, तो मला जाणून पाहिजे. कारण माझा लहान मुलगा सुद्धा आहे, माझा नातू पण म्हणतो देव कुठे आहे, माझ्या हृदयात आहे. आणि देव हृदयातच आहे. कैसा हृदयामध्ये मी राहू, आजचा सर्वांची सर्व सुखाचा आराम. काय वाटताशी तू विषयामध्ये आम्ही विषय घेऊन बसलेलो आहोत. विषयाचा पडे पाडू आणि हा गोड परमार्थ लागे करू. कारण गोड जो परमार्थ आहे ना, गोड आहे. पण आम्हाला तो एखाद्याला आपण सांगायला गेलो ना, तो म्हणतोय नाही. ज्या वेळेला आपल्याला आई दूध पाजते, 6 महिने नाही झाला तर दूध भात देते. दूध भात दिल्यानंतर मग वरण आणि भात आपल्याला घालते. तर डायरेक्ट आपण ते नाही खात ते कोणते का, कारण शुद्ध ब्राह्मण आपण आहोत. पण नंतर मग ते खायला कधी. मग आता जर एखादा बोलला, अरे तू तर पहिला खात पीत होता. हो, माझ्या आईने मला सांगितलं की ते घाण आहे, ते आता तू खाऊ नको. आपणही लहान असताना सर्व इथे जेवढे बसले तेवढ्यांनी तो विचार करायचा. लहान असताना मी सुद्धा माझी शी खाल्लेली आहे. मला माझ्या आईने सांगितलं की बाबा ही घाण आहे, ही शी आहे, तू हे खाऊ नको. तिथून आपण बंद केलं. तसं मी सुद्धा बोलायचो, मला कळालं नव्हतं तेव्हा. तो पहिला आतड्या बातोल्या नंतर कातडीचे जातात. तर भगवंत म्हणतोय, अरे मला माझा यो खानाच नाही आहे, मी तुझ्या हृदयात आहे ना. यो खाना कोणाचा आहे, तो राक्षसांचा. आता त्या दिवशी आपल्या गुरुवार्य सत्र महाराजांनी सांगितलं, साध्या सोप्यामध्ये सांगितलं. कोणाकोणाला ते पटलं गेलं, कोणाकोणाचे ते डोक्यात बसलं गेलं. की ज्याला सुले दात आहेत तो मांसाहारी, आणि जो ओटाने पाणी पितो तो शाकाहारी. मग ज्याला त्याने विषय समजून घ्यायचा, तर मी निव्वळ शाकाहारी राहील. मग आता काही बोलतात की बाबा मला पण इतकी वर्ष झाली, मी शाकाहारी राहील, मग जमेल का. तर त्याच्यासाठी शुद्ध शाकाहारी होण्यासाठी नवे आपण जो भजन करतो, आता काही देव मंदिरामध्ये पण करतात, तो भजन का जो तुम्हा आम्हाला भगवंताकडनं मागून घेतलेला भजन आहे, त्या भजनाची जाण करून घ्यायचा असेल तर सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मग आता सद्गुरु नक्की कुठला, तर बरेच जणांचे सद्गुरु पण आहे. ज्यांनी सत्याची जाण करून दिला तो सद्गुरु, खाऊन पिऊन सांगणारा सद्गुरु नाही. आपण साधा सकाळी जर मंदिरात यायचा असेल तर आपण काय चाय पिऊन येतो का, नाश्ता बिष्टा करून येतो का. त्या दगडाच्या मूर्तीला चालत नाही तर ओरिजिनलला चालेल का, आतमध्ये जो बसलेला आहे त्याला. साधू संत म्हणतात का बाबा तुझ्यामध्येच आहे, तू व्यवस्थित त्याला जाणून घे. जोपर्यंत आपण जाणत नाही ना तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. म्हणून सांगतात, जाणते ने गुरु भजिले तेने कृत्य कार्य होईले. जोपर्यंत आपण जाणलं पाहिजे मी जन्माला कशासाठी आलोय, मला या देवाची भेट व्हायला पाहिजे. तो कुठे आहे, तो कुठे लांब गेलेला नाही, तो माझ्या हृदयातच आहे. आता मला सांगा, इथे खंडोबाबाचं मंदिर आहे, आपण पुढे चालत जाऊ तर शिव शंकराचं मंदिर आहे. मग मधी जागा ओस पडले का, कारण मधली जागा ओस नाही. ओत पोत भरलेला हा भगवंत आहे.
श्रीकृष्ण भगवंत म्हणतात कण कण में भगवान आहे, कणा कणात तुमच्या भगवंत आहे. पण त्याला जाणण्याची रीत एकच, माझे संत करून देतात. म्हणून ओवी काय सांगते, ते ज्ञान पैगा बरे जरी मनी मती आणावे, मग सांगितले संताया भजावे. मग संतांना भजल्यानंतर सर्वस्वीसी. जोपर्यंत आपण त्या संतांना, म्हणजे संतांना भजण्यासाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे, नाही तर मग काही उपयोग नाही. जन्म आला हेला. बघा आता प्रत्येक जणांनी हा विचार करायचा आहे. जन्म आला हेला, पाणी वाहून वाहून मेला. मग आपल्याला असं मरायचं आहे का असं मरायचं आहे? नुसतं पाणी वाहून वाहून मरून जमेल का? जोपर्यंत आपल्याला आपल्याला भगवंत जाणून आपण घेत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला नाम घेतल्यात बघत पर्याय नाही. आता काही करणार म्हणून हो आम्ही पण नाम घेतो. कुठलं नाम घेता तुम्ही? जो घेता तो मंत्र आहे. नाम हा फक्त एकच आनंद संप्रदायामध्ये भेटतो. आणि नाम घेताना तुम्हाला तुळशीची माळ घालायलाच लागेल. तोपर्यंत तुमचा सुटका नाही. आणि मग काही म्हणतात तर बाबा आम्ही तर काहीच करत नाही, काय नाही आम्हाला. हो, तू जरी खातपीत नसला, शुद्ध शाकाहारी जरी असला तरी तुळशीची माळ. मग काही म्हणतील हो आम्ही पण माळा घातल्यात, त्याचा उपयोग काय? साधा सोप्या भाषेत नाव माला बऱ्याच जणांनी घातलेत आणि काही घालणारे पण आहेत. त्या मालेचा सुद्धा अर्थ आम्हाला कळाला का? आमच्या गुरुनी व्यवस्थित समजून सांगितला का? कारण मोठ्या गावात पण मला ऐकून आहे 4-5 जण मालकरी होऊन गेले, पण त्यांनी सुद्धा व्यवस्थित त्या पद्धतीने जाणलं का? फक्त मोठ्या गावात एकच जाणून घेतलेला आहे, गुरुवारी चिंतामण महाराज होईल. आणि मग ते तिथून कार्यक्रम आज मोठ्या गावात व्हायला लागले. नाही तर पहिला जत्रा आणि पुस्तक व्हायचा. पण इतर साधू संत म्हणतात की बाबा जोपर्यंत तू नाम घेत नाही, कारण श्रीकृष्ण भगवंत स्वतः म्हणतोय तंत्र मंत्र उपदेशी ऐसे गुरु आहेत घरोघरी, परी शिष्याशी सद्वस्तू दाविते, त्याशी मी स्वतः मानिते सद्गुरु. मात्र त्या श्रीकृष्णाला एखादा बोलेल तर येड लागले का त्याला असं बोलायला? जन्माला त्यांनीच घातले, भगवंतांनी जन्माला घातले ना त्या श्रीकृष्णाने. कारण माऊलींचा पण अवतार तोच आहे, विष्णूचा अवतार पण श्रीकृष्णांचा अवतार विष्णू आहे. म्हणून आमची परंपरा त्या पद्धतीने आहे. पहिला काय हंस आणि रूप घेतला, मग विष्णूच्या ह्याच्याने ब्रह्माला सांगितलं. ब्रह्मापासून अत्रि मुनी दत्तगुरूपासून आलं नारायण, लक्ष्मण, बळदेव, सगळ्यांना शांताबाई, बंडोबा, केरोबा, मग आमचे श्रीपाद बाबा पर्यंत आले. श्रीपाद बाबांच्या नंतर रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा यांच्यापर्यंत. त्याने हा पूर्ण माझ्या श्रीपाद बाबांना ज्या वेळेला कळालं, जसं आज माऊलीला कळालं, हे जे मराठीत आहे ना, या आपल्याला तुम्हा आम्हाला जर जीवाला करण्यासाठी माऊलींनी निवृत्तीनाथ त्यांचे मोठे भाऊ ते गुरु असताना त्यांनी मागितलं की दादा जर दिसेल तर माझ्या एकट्या पुरता नको आहे. पहिला एक प्रथा होती, एकाच गुरुनी एकाच शिष्य बनवायचं, एकाने एकाला द्यायचं, एकाने एकाला. पण माझ्या माऊलीने एवढा हे केला की सगळ्यांसाठी ये मराठीचे नगरी ब्रह्म विदेचा सुकालू करी, तर दुष्काळ सांगितले. देणे घेणे होऊ द्या या जगाला सांगितलं.
आपण सर्व आलो ना, जग बोलला तर सर्व आलं. तर तो भारत पुरताच नव्हे, आम्ही भारत भारत धरून बसून तर नाही, तो पूर्ण जगासाठी. मग तो अवतार कोणाचा आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तसा का महाविष्णूचा अवतार सखा माझा श्रीपाद. आज त्याने आम्हाला घडवलं. माझं श्रीपाद बाबा जर आज आले नसते तर तुम्हाला सांगायला का आज मी सुद्धा हा देह माझा नसता 95 एंड होता. ज्या वेळेला सांगण्याचा प्रयत्न तर भाऊजी आमच्याकडे यायचे, पहिला त्यांनी घेतलेलं. मला म्हणायचे त्यावेळेला मी कृष्णाला लय मानतो, माझं नावच आहे का सुदाम, आणि सुदाम हा कृष्णाचा मित्र म्हणून मी लय हे करायचो. तर मी स्वतः बोलायचो त्यांना, कशाला, माझा कृष्ण आहे ना. माझ्याकडे मोठा फोटो होता. ते म्हणतात ओरिजिनल कृष्ण बघा, हे काय डुप्लिकेटच्या मागे लागला. पेपरातला कृष्ण, तो कृष्ण ज्या वेळेला बघितला तेव्हा तो आज इथपर्यंत आहे. नाहीतर 95 एंड होता. श्रीपाद बाबांची एवढी कृपा तर ह्या जर जीवाला लिहिता वाचता येण्याची आवश्यकता नाही, काही नाही. फक्त नाम घेतल्या तुम्हाला त्याचं चिंतनाद्वारे तुम्ही त्याचा परिपूर्ण मग अनुभव सांगितले. अनुभव नक्की अनुभव प्रत्येकजण बोलत असतो. अनुभव आले या अंगात, तो या जगात नक्की अनुभव म्हणजे काय. जोपर्यंत आपल्या स्वतःला कळत नाही माझ्यातलाच भगवंत मला समजला नाही तर मी लोकांना जगाला सांगून जमेल का. ज्ञानेश्वरीच्या मोठ्या काही वाचल्या, तुकाराम महाराजांचे गात्यातले काय अभंग वाचले आणि मी ते पाठांतर करून मी सांगायला लागलो तर जमेल. माऊली म्हणते की जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत या जगाची सुद्धा फसवणूक करू नका. माझा श्रीपाद बाबा पण तेच म्हणतोय का भाऊ, जोपर्यंत तुला अनुभव नाही आला ना, ते वर्ग सोन्यावर ठेवले आहे, यांची फसवणूक करायचं नाही. अनुभव नक्की काय आहे? जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये तो आहे भगवंत, त्याच्या कानात गुण दिल्या. तुम्ही नाम घेतल्या ताबडतोब त्याचा परिणाम. जर त्याचा परिणाम तुम्हाला कळाला नाही तो उपयोग पण नाही ना. आणि साधू संत तर डायरेक्ट सांगतात, नवे मी स्वतः सुद्धा बोलतो तर जोपर्यंत याची अनुभूती आली नाही तर या ज्ञानाला तुम्ही ताबडतोब चालायचं. तुमच्यातला भगवंत जर तुम्हाला जाणून दिलाच पाहिजे, दिला नाही तर तो गुरु कुठल्या कामाचा. मग गुरु कशासाठी आहे? आई आपल्याला काय जन्माला घालते, आई कशासाठी आहे? लहानाचा मोठा करते, काहीतरी त्याचं पूर्णत्व हे करण्यासाठी ती करते ना. तर बाबा माझ्या मुलाचं चांगलं काहीतरी व्हावं. गुरुला हे नको का माझ्या शिष्याचं पण चांगलं काहीतरी व्हायला पाहिजे. जोपर्यंत तो गुरु सुद्धा, सद्गुरु सुद्धा किंवा संत आपल्यातला भगवंत आपल्याला जाणून देत नाही तोपर्यंत आपण त्याला सुद्धा मानू नये. निष्ठाच म्हणते बोलाची करी न बोलाचा भात नको. जर मला माझ्यातला भगवंत जर जाणून नसता दिला आज तर मी आज इथं बसलो पण नसतो. चाले शरीर कोणाची असते, कोण बोलवी तो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण एक काने. तो एक, तो माझ्या हृदयात आहे म्हणून मी आज इथे आहे. तो रस्ता तर तो आज बोलतोय म्हणून मी आज तुमच्यापर्यंत हे शब्द निघतात. मग ते दिसतात का? आता जर लाईट गेली याच्यातनं आवाज येईल का?
लाईट आहे म्हणून आवाज तरी येतो. नवीन नवीन लाईट गेली त्या उजेड तरी दिसेल का? पण लाईट आहे का नाहीये? तसा माझ्या हृदयात तो आहे, तो मी जाणलेला आहे. मग तो दाखवता येईल का तुम्हाला? तुमचा भगवंत संत जाणून देतील आणि मग तो बघायचा आपल्याला आपल्या ह्याच्याने. मग त्यासाठी काय ते या चर्मदृष्टीने आपल्याला बघता येईल का? तो संत ज्ञान दृष्टी देतात आपल्याला, त्या ज्ञान दृष्टीने आपल्याला तो बघायचा आहे. तोच बघण्यासाठी आपल्याला सर्व काय करायचं आहे. मग तो करण्यासाठी आपल्याला हे नको का करायला? मेल्यानंतर बरोबर सांगतील. आता जर एखाद्याला म्हणलं नाही बाबा तुळशीची माळ घाल तर लगेच म्हणजे नको बाबा, तुमचं आहे ते तुमच्या जवळ राहू दे, आम्हाला नको. आणि मेल्यानंतर पहिला कपाळ आणायला जातील, त्याला सांगतील पहिला तुळशीची माळ घेऊन ये. काय उपयोग आहे त्या तुळशीच्या माळेचा सुद्धा? हा देह एका धरणीवर पडला बघा. आता तो हॉस्पिटलला असला तर त्याला बोलतील का आता समजा मी मेलो, माझी इथं भरपूर माणसं जमा होतील, पण बोलतील का सुदाम कधी येईल, सुदामला कधी आणतील? काय बोलतील की भोवरी कधी आहे? सुदामच्या मध्ये जो होता तो भगवंत एकदा निघला, मग त्या सुदामच्या देहाला किंमत तरी आहे का? कारण हा शरीर सांगितलं नाशिवंत आहे, पण ते नाशिवंत शरीराचं कसं चांगलं करायचं ते साधू संतांकडे आहे. मग ते चांगलं करण्यासाठी जे सर्व खटाटोप चाललेले आहे. काय खटाटोप? की बाबा ते खंडेरायाला नक्की जाणून घ्या. तो जाणल्यानंतर त्याचं लग्न लागलं ना, मग तसं या नासक्याचं आणि त्या आतमध्ये खंडेराय बसले त्याचं लग्न लावून घ्या. जोपर्यंत त्याचं तुमचं लग्न लागत नाही तोपर्यंत या नासक्याला सुद्धा सुटका नाही. नाही तर मग त्या अशा किती जरी तुळशीच्या माळा घातल्यानं काय केला, तो देह पवित्र होणार नाही. तो पवित्र होण्यासाठी नामापरते साधन नाही. जे तू करशील अनेक काही, त्याच्या पलीकडे दुसरा काही नाही, आणि तेच करायलाच पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. कारण काय बोलतात माहितीये का, साधू संत साध्या सोप्या भाषेत सांगतात, शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास, आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आम्ही दिवस गोड करायला लागलो, आणि साधू संत बोंबलून सांगतात की शेवटचा तुझा दिवस तरी गोड कर. आमच्या भाऊजींचे बाबांनी शेवटचा दिवस गोड केला, त्याला सुद्धा लोक नावं ठेवायला लागली. 4 दिवस का 5 दिवस बाकी होते मरणाला, 4 दिवस बाकी होते, आणि त्याच्या म्हणजे या देहात तो भगवंत निघायला 4 दिवस बाकी होते. तेव्हा नामस्मरण घेतला. तसं साधू संत बोंबलून सांगतात, 1 तास उरला खटवंत रायाशी, त्याची भाग्यदशा उजळली, तुमची आमची उजळायला नको का? त्या जर भाग्यदशा 1 तासात उजळली, मग आमचे दिवस चालले किती वर्ष? कोणी आला तसा गेला, कोणी 4-5 दिवसात, कोणी महिन्यात, कोणी वर्षात, असे काही वर्ष चालले. देवाच्या ठिकाणी पण ते घ्यायला लागतो. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू परतू तोही तैसा झाला. आमचे नाही, आमचे नातू सुद्धा आमच्या घरात 93 साली नामस्मरण आल्यापासून
मग आमच्या घरात जो जन्माला आला, मुलगा येऊ का मुलगी येऊ, 5वीच्या दिवशी पहिला तुळशीची माल, मग 5वी पुजायचं. कारण कळालं ना मला का बाबा माझी इतक्या वर्ष फुकट गेली. काय कशी फुकट गेली? जे नाही करायचं ते या नाश्त्यात चेलून मोकळं झालं. आणि मग आता खरोखर माझ्या श्रीपाद बाबांनी जसं मला करून सोडलं ना, या 3 तारखेला मला ती आठवण झाली का आज माझा 95 एंड होताना मी आज 60वा बघतोय. मी बोललो माझ्या बाबांचं पहिलं मी दर्शन, मग सर्व काय अनुभवला येतो. सर्व गोष्टी आपल्याला माझा भगवंत जन्माला घातल्यानंतर तो आपल्याला एवढे करून देतो आणि मग त्या अनुभूतीच्या गोष्टी आपल्याला पूर्णत्वाला अनुभव देतात. आज 95 पासून किती वर्ष झाली? 29 वर्ष. नवीन जन्म व्हायला या देहाला झाली 60 वर्ष. दररोजची कला जातो, पण त्या 60वा जेव्हा उलटला त्यावेळेला खरोखर माझे श्रीपाद बाबाने अशी आठवण करून दिली का आज नामस्मरण घेऊन तुला तू आज हे बघतोय ते माझ्या नामस्मरणामुळे बघतोय, नाहीतर कदापि तू गेलेलाच होता. माऊली ते सांगते की बाबा जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही हे नाही. तुम्ही पूजा अर्चा किती जरी केली तरी ते वायफाय सांगितले. मग एखादा समजा आता माला जपत असेल, त्याला त्याच्या गुरुनी दिले असेल, पण इथे कबीर महाराज म्हणतात माला बनाई काश की बीच में डाला सूत, माला बिचारी क्या करे जपने वाला कपूत. साधू संत बोंबलून सांगतात बाबा हे माय पण जपू नका. काय सांगा बघू, एखाद्याला मंत्र दिला, त्याला मरता मरता त्याला एक साईडला लफवा मारला, तो माल कुठल्या हाताने जाते? नवे नवे मरता मरता त्याने वाचा केल्यानंतर तो मंत्र जर कुठल्या ह्याच्याने बोलेल. माला जपणाऱ्यांचं मी बघितलंय का माला जपताना आता ते किती असतात म्हणे ते भगवान जाणे. ते काही बोलतात डायरेक्ट 108 म्हणे. 108 म्हणे तो बोलता बोलता पटकन कोणी आला समोर तिकडे लक्ष, तो इकडे माझ्यावरचा तो थांबला का? तुमची भक्ती अशी थोडी सांगितले करायला. सततम कीर्तन माझी माऊली म्हणते ज्ञानदेव म्हणे जप माळ अंतरे धरुणी श्री हरी जपे सदा कदा बिदा नाही. सततम तुम्ही जन्माला आल्यापासून तुमची माळ चालू आहे जपणं ते शेवटच्या क्षणापर्यंत. ही माळ सांगितली, ती माळ कुठं फक्त एकच आनंद संप्रदायामध्ये, बाकी तुम्हाला कुठे भेटणार नाही. बरेच जण गेले, काही जणांनी माळा घालून फक्त काय केलं व्यसन मुक्ती, पण माझ्या बाबाने डायरेक्ट तुम्हाला जीवन मुक्त केलं. पुन्हा जन्म नाही येणे ऐसे करून सोडले. पुन्हा जन्म नाहीये. आता काय बोलतो मेल्यावर पण बघणार आहे का? तू नसणार बघायला, तुझे मागचे आहेत ते नक्कीच बघतात. कारण या माय माऊल्यांना कंप्लेंट माहिती आहे. काय करतात ते रात्रीच्या दिवशी, उद्या 13वा आहे तर आजच्या रात्री, आणि मलाही माहित नव्हतं तेव्हा ते ज्ञान काय माऊली म्हणते ते ज्ञान जेव्हा हे ज्ञान घेतल्यानंतर मला कळालं हे कसं काय. म्हणून मी स्वतः बघायला गेलो. या माऊल्या काय करतात, एक पीठ झाकून ठेवतात, त्याच्यावर एक ताट असा ठेवतात
का आतून किडी मुंगी सुद्धा घुसली नाही पाहिजे. वरती त्याच्या एक दिवा करून ठेवतात, म्हणजे कोणी तिच्या आजूबाजूला सुद्धा येऊ नये. आणि मग सकाळी 5 वाजता एक तांब्यावर पाणी नेतात आणि 5 वाजता मग ते जाऊन पाणी बाहेर नेतात, बोंब मारतात. बोंब मारून आल्यावर मग तो पाणी काही एकदा नमन येऊन तो ताट बोलतो. गुलाबदादा मी ऐकून घे, तुला मी गेल्या वर्षी विचारलं, तू बोलतो मी मच्छी मटण खात नाही, बरोबर का? जोपर्यंत तुमची जी माल घालत नाही तोपर्यंत तुला साध्य नाही. आणि नसं कोणी बघितले ना तर मागचा बघतो तर मी कुठल्या जन्मात गेलो आणि त्या पीठावर आपल्याला दिसतोय तर मी कुठल्या जन्मात आहे. कारण काय माहितीये का, एखाद्याला आपण सांगायला जातो, मला कळालं म्हणून मी सांगतो, तर त्या एकाने मला तो प्रश्नच केला, मी त्याला सहज उत्तर दिला. मी एक क्रिया करून मोकळा झालो. माझा सासरा वेळा तर मी झेलो बघायला, मला बोलतो थांबा. मी बोललो थांबा का? तो मी समजलो, अरे हे पहिला बोंब मारून येतात. म्हणजे बोंब मारून आल्यानंतर तो कळतो का तिथे काय आहे ते. तो तुम्ही पीठ टाकल्यापासून तो अडला, त्याच्यात त्याचा 12 नंतर त्याचा प्रवेश झाला. ऍक्च्युली कधी होतो तो 10व्याच्या दिवशी तो निघून जातो आणि त्याचा प्रवेश तो कुठल्या जन्मात तो तिथे दाखवतो. मग आपल्याला या येऊने पूर्ण फिरायच्या आहेत का नाही फिरायचा, त्याच्यासाठी एक कार्यक्रम किती वर्ष झाली, 30 वर्ष झाली कार्यक्रम होतात भोईर परिवार मध्ये. माझ्या मध्ये 3 तरी मालकरी व्हायला पाहिजेत का नको? काल बघा, म्हणजे तुमच्या मंदिराचं कार्य सफल झाला असं आहे. तो पण कुठला हेतू सांगतात मग गावाला नंतर बघू, नंतर कोणी बघायला नसत. काय कोण दिन येईल कैसा नाही या घ्याचा भरोसा. आता समजा मी इथं बोलता बोलता अचानक त्याला वाटलं का चला बाबा तुझा कार्य संपला, दिली रशी टाकून, तर मी आहे का पुढे बोलायला? म्हणून साधू संत म्हणतात कोण दिन येईल कैसा नाही या घ्यायचा भरोसा. तुला जर व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर काय वेळ नाही, कल करोसे आप करोसे इसी वक्त सांगितले. उद्या परवा नाही ना काय नाही ना करू नये. कार्याला किती जर साखर टाकली तर गोड होतं का? नाही. करू माणसाने कधीच बोलू नये, तर तो कार्यालाच करू आहे. मी करू, मी करेन बिलकुल नाही. ज्याला पाहिजे आणि ज्याला घ्यायचं आहे तो ताबडतोब, त्याला वेळ काय नाही. आपला पण वेळ झाला का लगेच मला, कारण साधू संतांनी आपल्यासाठी देह झिजवलेला आहे. आपण सहज आज या माऊलींनी सुद्धा तुमच्या आमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी आई वडिलांना मुकवायला लागलं, देह त्याग आई वडिलांना करायला लागला आणि मग हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत आलं. आज जर त्यांच्या आई वडील हे नसते केले, कारण त्यांनी बघा त्यांनी पूर्णत्व माफ करून त्यांना शेवटी त्यांना गुरुपदाला ठेवलं. माऊलींनी यशोबा खेचर ना, माऊलींनी त्यांना गुरुपदाला, त्यांनी त्यांचा हाल केलं, मुंजन करायचं नाही इथपर्यंत. म्हणजे साधू संतांनी आपल्याला पूर्णत्व. माझ्या बाबांचं चरित्र सांगतो. हा ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही ठिकाणी जायचे तर पायात चप्पल सुद्धा नसायची. काही ठिकाणी समजायचं का बाबा आली आहे,
रिक्षा स्टँडला येणार आहेत बाबा, इकडनं बाबाला आणायला जायचे, तिकडनं बाबा येऊन जागेवर राहायचे. एक गुरुबंधूंनी तर डायरेक्ट बैलगाडी पण दिली बाबांना सोडायला. बाबांनी सरळ सांगितलं, भाऊ ह्या नाश्त्यासाठी ह्या दोन जीवाच्या हलकशाला, त्याच्यानंतर तिसरा तू आहे. बैलगाडीमध्ये ज्या वेळेला आता बघा काही लोक तर ते बैलाची किंमत एवढी मोजतात न त्याच्या पारड्या टोचतात, न लास्टला हाल आपले पण तेच होतात. तो मुका जनावर आहे, तो सांगणार आहे का मला त्रास होतो? आपण साधा डॉक्टरकडे गेलो, ते इंजेक्शन द्यायला लागल्यावर साधा विचार करायचा, तो मुका प्राणी तो काय बोलणार आहे का तुम्हाला? तू कोणतं शेपर्डच मोडेल का काय करेल? अरे काय मग मरता मरता काय आपला हाल. इकडे तुम्ही नावाला जाता, तुम्ही पैशाची पण बर्बादी आणि जाता नाव कमाला, काही नाव कमवत नाही काय नाही, पण त्या जीवाचं डोक्यावरती पाप येऊन येता तुम्ही. आता यो साधा तो इथला पर्यंतचा तो मेला खंडरी काय त्याचा नको शर्दीवाला राहिले का काय बोलायला तरी जागा ताकद, नंतर बोमाले आणि तो मेला म्हणून. असं तर मुख्य जनावराला सुद्धा माझ्या बाबांना कळून आलं की बाबा माझ्या या एकट्यासाठी त्या दोन जीवाचा हलकशाला तिथपर्यंत मी माझा चालू जाईल. आता त्या गुरुना काय लागतं माहिती आहे का? कोण बोलतो मला गाडी सोडवायला साधन आहे का काय? अरे कार्यक्रम करायचंय भगवंताचं, तुझं नाही. जायचं असलं जायचं, नाही तर नाही. त्याच्यापेक्षा नाही कार्यक्रम घेतलेली बरं आहे. साधन न बिधन न मागण्यापेक्षा कार्यक्रम नाही घेतलेली बरं आहे. कारण साधू संतांनी कार्य केलेलं आहे आणि तेच कार्य करायला तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. बाबांनी एवढं हे करून दिलं ना, तर एक रस्त्यामध्ये चालता चालता एक बैल होता. एक ताई सांगते की बाबा तुम्ही त्याच्यापासून येऊ नका, तो मारतोय. तो कसा काय मारेल? बाबांनी फक्त त्याच्या डोक्यावरती हात फिरवला. त्या जनावराची सुद्धा अवस्था झालेली आहे. अश्रुपात झालं त्या जनावराला. त्या ताई एकदम आश्चर्य झालं का, अरे म्हणजे माझ्या महात्म्याला जाणणं सुद्धा लय कठीण आहे. भरपूर आपले पण साधक झाले. किती ऐकले? 80 लाखाच्या वर. प्रत्येकालाच कळालं असं नाहीये. संतांनी पूर्णत्व त्यांचे सरकत करून सोडलेलं आहे. मग ते जाणण्याचं काम आपण आपल्या करायला पाहिजे. म्हणून माऊली बोलते की बाबा ते ज्ञान कधीच आहे, अनादी काळापासून आलेला जो ज्ञान, तो ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माऊलींनी केले. आणि त्याच माऊलींनी सांगितलं की बाबा जे माझं सत्य आहे तेच जगापर्यंत पोहोचवायचं, बाकीचं काय पोहोचवायचं नाही, काय नाही. गप्पा गोष्टी काही सांगून जमेल का? त्या गोष्टी रूपात आपल्याला जायचं नाही ना, काय करायचं नाही ना, काय नाही. आपल्याला तो भगवंत कसा आहे तो गोष्टी रूपात नव्हे, ओरिजिनल तो कसा आहे तो जाणायचा आहे. म्हणून ती माऊली बोलते, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी मती आणावे, मन सांगितले संता या बजावे सर्वस्वीसी. तू ज्या वेळेला त्या संतांना पूर्ण शरीराचा एक होऊन त्यांना शरण जा,
तू त्यांच्यासारखा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना त्यांच्यासारखा तुला केलेलंच आहेस, पण तुझ्यामध्ये जर थोडीशी सुद्धा हे राहिली तर बाबा, आता बघा आपल्या ह्याच्यात याला बसवलं त्याला बसवलं सात मध्ये एखाद्याची अवस्था होते, एखाद्याची अवस्थाच होत नाही. तो काय करायला जातो, त्याने केले तो त्याच्यात का, आणि त्याच्या शरीराला काय होतो काय नाही तू कुठे करायला जातो, आणि मग खातो फटका मार बसतो. तसं नाही, तुझ्यामध्ये जे गुण आहेत त्या पद्धतीने तुझी अवस्था जी होणार आहे तशी होणार आहे. त्याची होते म्हणून माझी नाही. मग तो बसतोय घालायला आपण पण बसलं पाहिजे. आपण ज्या वेळेला बसू त्यावेळेला आपली होणार. निश्चयाचे फल तुका म्हणे त्याची फल. निश्चय करणं हा प्रत्येक जीवाचा काम आहे. तेव्हा इथे कार्यक्रम आज 4था दिवस, उद्या आहे कीर्तन, मग 5 दिवसाचे कार्यक्रम करून किती जण तो ज्ञान घेतात तेच बघायचंय भोईर परिवारांमध्ये, नाही का. तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेली होवी ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी मती अनावे तरी संताया बजावे सर्वस्वेशी. आणि माझी वेळ झालेली आहे, तुमचं सेवा करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी धन्यवाद देतोय भोईर परिवाराला. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा. आनंद जन्मीचा शील गेला, आनंद जन्मीचा शील गेला. मजवागे त्याची अलिंगड द्यावे, मजवागे त्याची अलिंगड द्यावे. करान सोडावे चरण त्यांचे, करान सोडावे चरण त्यांचे. मधवाटे त्यांची अलिंगड द्यावे. तुमच्या साधू संतांची सेवा करता करता तर खरोखर माझ्या बाबांनी असं करून ठेवलं तर तुम्ही सर्व साधू संत बसलेले आणि तुमचं चरण सोडावं नाही अशा पद्धतीनं एक केलेलं आहे. म्हणून झालेली सेवा इथे तुमच्या साधू संतांच्या चरणावर ठेवून मी सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली